नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लोड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा संवाद देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव 6000 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव हा 6000 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। देशातील सामान्य कास्तकार बांधव आता या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव हा 6000 पर। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव हा 6000 पर। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभऱ्याचा बाजारभाव कधी होणार 6000 पार, तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही सध्या 5200 पासून 5800 च्या दरम्यान आहे। आता ओलावा बघून प्रत्येक मंडीमध्ये मिळणारा बाजारभाव हा वेगळा आहे। जर इथून पुढचा विचार केला तर पुढच्या 3 महिन्यात सरकारची हमी भावाने हरभरा खरेदी सुरू होईल, याच्यामुळे बाजाराला कुठेतरी आधार मिळेल। पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पुढील 3 महिन्यात होणारी हरभऱ्याची विक्री बाजाराला अडचणीत आणणार आणि याच्यामुळे एक गोष्ट जिथं अनुकूल बाजारभाव वाढीसाठी तर दुसरी गोष्ट बाजारभाव वाढीसाठी प्रतिकूल, म्हणजे पुढील 3 महिन्यात बाजारभाव 5200 पासून 5800 च्या दरम्यान ही जी जैसे ती परिस्थिती इथंच राहताना दिसतील। मग भविष्याचा विचार केला तर जून महिन्यापर्यंत बाजारभाव या पद्धतीने दिसतील, परंतु जून महिन्यानंतर जिथं सण आणि उत्सवाची मागणी सुरू होईल त्या परिस्थितीमध्ये एकीकडे आपल्याला विक्री ही कमी होताना दिसेल, दुसरीकडे मागणी वाढताना दिसेल आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठा जून महिन्यानंतर तफावत निर्माण होणार आणि ही जी तफावत आहे ही हरभऱ्याच्या बाजारभावाला 100% जून महिन्यानंतर 6000 पार पोहोचल्याशिवाय थांबणार नाही।
म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, तर हरभऱ्याचा बाजारभाव हा जून महिन्यानंतर 100% होणार 6,000 पार, याबद्दल काही शंका नाही, काही दुमत नाही, हे लक्षात घ्या. आता मग विक्रीचं कसं करायचं, तर लक्षात घ्या, जर विक्रीचा विचार असेल तर एक सोपा सल्ला देतो. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे. तुम्हाला 6,000चा बाजारभाव हवा असेल आणि तुम्ही जर 3-4 महिने थांबू शकत असाल तर 100% इथं थांबा, 6,000चा भाव तुम्हाला 100% मिळणार. परंतु जर आपल्याला सध्या थांबणं हे शक्य नसेल, तर हमी भावाच्या खाली भाव असेल तर सरकारला तुम्ही हमी भावावर हरभरा विक्री करा, अन्यथा खुल्या बाजारात भाव जास्त असतील तिथं विक्री करा. म्हणजे आपण आपल्या परिस्थितीनुसार या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो. परंतु जो हरभऱ्याचा बाजारभाव आहे, तुम्हाला सांगतो 100% हा बाजारभाव जून महिन्यानंतर 6,000 पार गेला तर काहीही आश्चर्य वाटायला नको. इथं माझं पण मत आहे आणि आमच्या टीमचं व तज्ज्ञांचं हेच मत आहे. मग भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव हा कसा राहणार, याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ हा आपल्याला आवडलाच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.